नमस्कार मित्रांनो, मी एन.डी. पाटील पिलिवकर, रिफॉर्म ॲग्रो सोल्युशन, डॉक्टर एन.डी. पाटील पिलिवकर या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं खूप खूप स्वागत आहे. मित्रांनो, आज मी संपूर्ण भारत देशातल्या सगळ्या शेतकऱ्यांना एक खूप मोठी आनंदाची बातमी देतोय. ही केवळ आनंदाची बातमी नसून आपल्या भारतीय शास्त्रज्ञाचा एक खूप मोठा रिसर्च आहे आणि ही एक जगातली दुर्मिळ घटना आहे. ही एक जगातली खूप मोठी दुर्मिळ घटना आहे. कारण हे जे दोन रिपोर्ट आहेत हे युरोप एक्सपोर्टच्या जे फूड टेस्टिंग लॅब असतात, युरोप एक्सपोर्टला आम्ही ज्या वेळेला द्राक्ष पाठवतो त्यावेळेला आपण इथं सॅम्पल केलं जातं. इथं सॅम्पल केल्यानंतर काढलं जातं. ते युरोप एक्सपोर्टमध्ये 274 केमिकल आजच्या तारखेला आहेत. म्हणजे आज तारीख आहे 14 फेब्रुवारी 2025. तर 274 केमिकल हे तपासले जातात आणि त्याच्यातले 1 किलो द्राक्षाला 5 मिलीग्रॅम प्रति किलो याच्या आत ज्या वेळेला रेसिड्यू असतात त्याच वेळेला युरोपियन युनियन जे आहे ते देश आपले द्राक्ष आपल्याला पाठवायला परवानगी देतात. ह्या भारतामध्ये प्रयोगशाळा ज्या आहेत त्या खूप कमी आहेत. याला NABL ॲक्रेडिएशन आणि APIDA ॲक्रेडिएशन लागतं. कारण इथं तपासल्यानंतर तिथं गेल्यानंतर द्राक्ष ते तिथल्या प्रयोगशाळा तपासतात आणि याच्यामध्ये जर जास्त आलं, एखादा रेसिड्यू जर जास्त आला, आपण दिलेल्या रिपोर्टपेक्षा आपल्या प्रयोगशाळेनं भारतातल्या दिलेल्या प्रयोगशाळेपेक्षा जास्त जर आला तर ही लॅब कायमची बंद पडू शकते आणि खूप मोठी कायदेशीर जागतिक कारवाई होऊ शकते. तर मित्रांनो, आज ही जी मी बातमी देतोय की आपल्याला ऑक्सिरूट, ऑक्सिजन रिलीजिंग कंपाऊंड, प्राणवायूचा पुरवठा करणारा घटक आणि ऑर्गॅकार्ब, सेंद्रिय कर्ब, ऑर्गॅनिक कार्बन, कॉन्सन्ट्रेटेड आणि टेम्पररी सेंद्रिय कर्ब, ऑर्गॅनिक कार्बन, ह्या दोन प्रॉडक्टच्या आम्ही काही ट्रायल घेतल्या. ह्या ट्रायल घेतल्यानंतर आम्ही 16 नोव्हेंबरला, सगळ्यात अगोदरची जी आम्ही ट्रायल घेतली ही 16 नोव्हेंबरला घेतली. 16 नोव्हेंबर 2024ला महाराष्ट्रातल्या फलटण, म्हणजे सातारा जिल्ह्यामध्ये फलटण नावाचं गाव आहे. त्या फलटणमध्ये दुधेबावी नावाचं गाव आहे. या दुधेबावी गावाला द्राक्षावर आम्ही 50 झाडावर ऑक्सिरूट फवारलं, 50 झाडावर ऑर्गॅकार्ब फवारलं. ऑर्गॅकार्ब हे 2, 3 आणि 4 नंबर लाईनला फवारलं. ऑक्सिरूट हे 10, 11 आणि 12 लाईनला फवारलं. आणि बाकीच्या उरलेल्या काही लाईन आहेत, ओळी आहेत, याच्यावर काहीच नाही फवारलेलं. आणि आम्ही तो प्लॉट 7व्या दिवशी हार्वेस्टिंग, म्हणजे माल काढणी होणार होती, म्हणून आम्ही 7व्या दिवशी माल काढणी होणार होती यासाठी आम्ही 6व्या दिवशी संध्याकाळी त्याचं सॅम्पल काढलं. एक ऑर्गॅकार्ब ट्रीटमेंट केलेलं, दुसरं ऑक्सिरूट ट्रीटमेंट केलेलं आणि तिसरं काहीच, दोन्ही पण ट्रीटमेंट न केलेलं, असे 3 सॅम्पल काढले. आणि भारतीय विद्यापीठाची फूड टेस्टिंग लॅबोरेटरी जी आहे पुण्याला, महाराष्ट्रामध्ये, या ठिकाणी आम्ही तपासलं. तर मित्रहो, याच्यामध्ये हा लोकलचा प्लॉट होता. याच्यामध्ये 12 डिटेक्शन आले आणि 12 डिटेक्शन मध्ये जे नॉन ट्रीटेड आहे याच्यामध्ये 6.772 मिलीग्रॅम, 6.712 मिलीग्रॅम प्रति किलो एवढं डिटेक्शन नॉन ट्रीटेड मध्ये आलं. म्हणजे जिथं ऑक्सिरूट किंवा ऑर्गॅकार्ब काही फवारलेलं नाही आहे. आणि ज्या ठिकाणी ऑर्गॅकार्ब फवारलं त्या ठिकाणी 4.279 मिलीग्रॅम एवढं आलं आणि ज्या ठिकाणी ऑक्सिरूट फवारलं त्या ठिकाणी 3.76 मिलीग्रॅम एवढं रेसिड्यू कमी झाला, एवढाच रेसिड्यू आला. तर सांगायचं म्हणजे, जर नावं घेऊन, ॲमेक्टोट्रॅडिन नावाचं जे औषध आहे बुरशीनाशक, हे 100% कमी झालं ऑर्गॅकार्ब ऑक्सिरूट मध्ये, आणि ऑर्गॅकार्ब मध्ये 93.5% कमी झालं. ॲझोक्सिस्ट्रॉबिन जे आहे हे 65.2% कमी झालं आणि ऑर्गॅकार्बमुळे 17.3% कमी झालं. ब्रोफॅमिलिलाइड जे आहे 29.5% ऑक्सिरूटनं कमी झालं, 13.1% ऑर्गॅकार्बनं कमी झालं. कार्बेंडिझिम आणि बेनोमिल हे ऑक्सिरूटनं 9.1% कमी झालं
आणि अर्ग्याकार्बन 37.2% कमी झालं. सायक्झोफॅमाइड ऑक्झिरूटनं 47.3% कमी झालं फक्त 6 दिवसामध्ये. आणि अर्ग्याकार्बनं 93.7% कमी झालं. आणि डायमेथोमॉर्फ जे आहे हे ऑक्झिरूटनं 62.2% कमी झालं आणि अर्ग्याकार्बनं 92.6% कमी झालं. त्याच्यानंतर फ्लोपी कोलाइड हे ऑक्झिरूटनं 100% कमी झालं आणि अर्ग्याकार्बनं पण 100% कमी झालं. त्याच्यानंतर फ्ल्युओपायरम नावाचा घटक जो आहे हे ऑक्झिरूटनं 44.9% कमी झालं, अर्ग्याकार्बनं 44.3% कमी झालं. आणि इप्रोव्हॅलिकार्ब जे आहे ऑक्झिरूटनं 19.7% कमी झालं. त्याच्यानंतर टेबुकोनॅझोल ऑक्झिरूटनं 45.7% कमी झालं आणि अर्ग्याकार्बनं 47.1% कमी झालं. आणि थायोमेथॅक्झॅम हे ऑक्झिरूटनं 13.3% कमी झालं. असे हे भारतीय विद्यापीठाचा रिपोर्ट आहे. त्याच्यानंतर आम्ही मिरज तालुक्यामध्ये सांगली जिल्ह्यामध्ये एक ट्रायल घेतली आणि ते बेळंकीच्या जवळ कदमवाडी नावाचं गाव आहे. या ठिकाणी आपले प्रवीण कोरे जे आहेत यांच्या शेजारी ही ट्रायल घेतलेली आहे. याच्यामध्ये तर ऑक्झिरूट आणि अर्ग्याकार्ब ह्या दोन्हीनं आम्ही अगोदर ऑक्झिरूट फवारलं, त्याच्यानंतर 6 दिवसानंतर अर्ग्याकार्ब फवारलं आणि तिथून 9व्या दिवशी आम्ही सॅम्पल म्हणजे त्याच 5 लाईनवर ऑक्झिरूट फवारलं, 6 दिवसानंतर त्याच 5 लाईनवर अर्ग्याकार्ब फवारलं आणि बाकीच्या त्यांच्या काही लाईन होत्या 10-12 लाईन, याच्यावर काहीच फवारलेलं नाहीये. तर मित्रांनो, या ठिकाणी आम्हाला किती ट्रीटेड आणि नॉन ट्रीटेड मध्ये कोणते कोणते घटक कमी झालेले आहेत, तर ऍसिफेट कमी झालेला आहे, ऍसेटामाप्राइड कमी झालेला आहे, ॲझोस्ट्रोस्टॉबिन कमी झालेला आहे, बिप्रोफेजिन तर 0च झालेला आहे. त्यानंतर क्लोरपायरिफॉस हे पण 0च झालेलं आहे. हे आम्ही तपासलेलं आहे. ब्युरो व्हेरिटास नावाची जी युरोप एक्सपोर्टचे सॅम्पल चेक करणारी लॅब आहे, पोर्ट टेस्टिंग लॅबोरेटरी, हे हैदराबादला यांच्याकडे तपासलेलं आहे. त्याच्यानंतर डायफेनॅकोनाझोल हे पण खूप कमी झालेलं आहे. डायमेथोमॉर्फ हे पण कमी झालेलं आहे. त्याच्यानंतर फिप्रोनिल कमी झालेलं आहे. फ्ल्युपिकोलाइड हे पण कमी झालेलं आहे. फ्ल्युओकोलाइड हे पण कमी झालेलं आहे. लुफेन्युरॉन हे कमी झालेलं आहे. मेथामिडोफॉस हे कमी झालेलं आहे. मेट्रॅफेनॉन कमी झालेलं आहे. त्याच्यानंतर मेट्रॉफेनॉन नॉट डिटेक्टेड आलं म्हणजे 0 झालेलं आहे. मायक्लोबिटेनल 0 झालेलं आहे. त्याच्यानंतर ओमेथोएट हे पूर्णपणे कमी झालेलं, बऱ्यापैकी कमी झालेलं आहे. सायनेट्रोपिलिन हे पण कमी झालेलं आहे. फ्ल्युओक्झापोराइड हे पण कमी झालेलं आहे. आणि लॅम्बडा सायलेथ्रिन नॉट डिटेक्टेड आलेलं आहे म्हणजे ते पूर्णपणे 0 झालेलं आहे. मेटॅलॅक्झिल कमी झालेलं आहे आणि पायरॅक्लोस्टॉबिन हे कमी झालेलं आहे. आणि त्याच्यानंतर आम्ही वासुदेव काठे सर हे दाभोळकर प्रयोग परिवाराचे जे समन्वयक आहेत यांच्याकडे पण एक ट्रायल घेतलेले आहे. त्या ठिकाणी आम्ही ऑक्झिरूट अर्ग्याकार्ब फवारलं, परत ऑक्झिरूटच्या 2 ट्रायल घेतलेल्या आहेत. आणि मित्रांनो, हे जे 2 रिपोर्ट आहेत, ह्या 2 रिपोर्ट एक ऑक्झिरूट आपण युरोप एक्सपोर्टच्या लॅबलाच भारतीय विद्यापीठामध्ये तपासलं 200 आणि अर्ग्याकार्ब पण तपासलं सेपरेट. तर दोन्हीमध्ये युरोप एक्सपोर्टचे 274 केमिकल्स याचे रेसिड्यू 0.0 आहेत, म्हणजे याला BLQ म्हणतात. हे BLQ रिपोर्ट आम्ही आता फेसबुकवर मी हे स्कॅन कॉपीज टाकणार आहे. या सगळ्या जे डाटा आहे हा पण कमी टाकणार आहे. तर नाशिकमध्ये काय कमी झालेलं आहे बघा. 2 ब्रोमो 4 ब्रोमो 2 क्लोरो ते कमी झालेलं आहे. त्याच्यानंतर बास्कालाइड कमी झालेलं आहे.
त्याच्यानंतर कार्बेंडेजिम कमी झालेला आहे, क्लोरोमॉक्वाइट CCC ते पण कमी झालेला आहे 7.2%. त्याच्यानंतर डायफेनकोनॅझोल कमी झालेला आहे, डायमेथोमॉर्फ कमी झालेला आहे, त्याच्यानंतर डायथिओकार्बामेट म्हणजे M45, कॅप्टन, Z78, त्याच्यानंतर प्रोपिनेब, झायनेब, हा जो थिओकार्बामेटचा ग्रुप आहे हा पण कमी झालेला आहे साधारणतः 26.75%. आणि इथेपॉन 59% कमी झालेला आहे, प्रोफेनोफॉस 58.81% कमी झालेला आहे, आणि थायोफेनेट मिथाईल हे पण 9% कमी झालेला आहे. तर मित्र हो, आमचा जो उद्देश आहे हे ऑक्सिरूट म्हणजे ऑक्सिजन रिलीजिंग कंपाऊंड, हे ह्युमिक नाही आहे, आणि हे ऑर्गॅनिक कार्बन ही पण फवारणीतून देता येतं 1 लिटर पाण्याला 3 मिली या प्रमाणामध्ये, आणि ऑक्सिरूट 1 लिटर पाण्याला 3 ग्रॅम उलट सुलट, किंवा आपला जर फवारणी यंत्र जर एअर ब्लास्ट असेल तर 1 लिटर पाण्याला 4 ते 5 ग्रॅम प्रति लिटर. मित्र हो, हे ऑक्सिरूट जे आहे हे डाउनी 24 तासात कंट्रोल करतं, भुरी, करपा, हे बाकी सर्व पिकावरचे सर्व रोग जे आहे हे साधारणतः 48 ते 72 तासामध्ये पूर्णपणे कंट्रोल करतं. पीक अगदी 24 तासामध्ये पिकाला खूप चांगली ग्रीनरी येते. ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला माहीतच आहेत. आणि युरोप एक्सपोर्टचं 0.0 रेसिड्यू असलेलं BLQ रिपोर्ट असलेलं हे 2 प्रॉडक्ट आम्हाला तुम्हाला देण्यामध्ये खूप आनंद होतोय. मात्र मित्र हो, हे दोन्ही प्रॉडक्ट फवारल्यानंतर एवढे रेसिड्यू कमी होतात, याचे 3 वेगळ्या ट्रायल सातारा जिल्हा, नाशिक जिल्हा आणि सांगली जिल्हा यातले आहेत. मात्र हे सगळे तिन्ही प्लॉट जे होते हे पूर्णपणे लोकलचे प्लॉट होते. मित्रांनो, आमचा रिफॉर्म ॲग्रो सोल्युशन्स या कंपनीकडून मी डॉक्टर ND पाटील पिलिवकर हे 2 प्रॉडक्ट देताना मला खूप आनंद होतोय. आमचा एकच विश्वास आहे किंवा आम्ही ज्याच्यावर काम करतोय ते म्हणजे विषमुक्त शेती. यासाठी हे 2 प्रॉडक्ट खूप चांगलं काम करतायत. फक्त जे तो थोडाफार प्रॉब्लेम आम्हाला जाणवतो, प्रॉब्लेम नाही आहे हा, तर काही रिपोर्टमध्ये आम्हाला ज्या ठिकाणी ऑक्सिरूट आणि अर्गकार दोन्ही एका ठिकाणी फवारलेलं आहे त्या ठिकाणी काही केमिकल थोडे वाढलेले आम्हाला दिसतात. याचं कारण पण आम्ही शोधलं मित्र हो. तर त्याचं कंपॅरिझन शीट मी फेसबुकवर वाढलेलीची सुद्धा टाकतोय, त्याची कारण सुद्धा सांगण्याचा आम्ही प्रयत्न करणार आहोत. तर हे वाढले कशामुळं, तर युरोप एक्सपोर्टचे जे शेतकरी असतात हे त्यांची फवारणी झाल्यानंतर उरलेलं जे काही फवारणी यंत्रामध्ये ब्लोअरमध्ये पाणी असतं किंवा औषधाचं सोल्युशन असतं हे ते सोडून देतात, डबल फवारणी घेत नाहीत. मात्र जे काही लोकलचे प्लॉट करणारे लोक आहेत मित्रांनो, लोकलचे प्लॉट करणारे जे शेतकरी आहेत हे काय करतात, तर ही आपली फवारणी जर आपल्या ब्लोअरमध्ये 70 लिटर, 50 लिटर, 30 लिटर, 10 लिटर जर काही पाणी उरलं तर हे पाणी परत आणखी एकदा पाणी ते औषध संपेपर्यंत, ते सोल्युशन संपेपर्यंत एकाड एक लाईनी किंवा 3-4 लाईनला मारून ते संपवून देतात. आणि नेमकं असंच झालेलं आहे की आम्ही जी ट्रीटमेंट केली ज्या 5 लाईनला, ज्या तिन्ही प्लॉटमध्ये 4-4, 5-5 लाईनला जे आम्ही ट्रीटमेंट केली त्या ठिकाणी जिथं शेताचा रस्ता, त्या बागेमध्ये जाण्याचा रस्ता आहे त्याच ठिकाणी आम्ही पहिल्या 5 लाईनला आम्ही केलं. आणि नेमकं ब्लोअर मधलं औषध संपण्यासाठी आणि बाहेर निघण्यासाठी शेतकरी तिथल्या 4-5 लाईनला, 5-10 लाईनला अल्टरनेट लाईन किंवा सलग लाईन ते फवारून ते औषध संपवून टाकतात. म्हणजे त्या ठिकाणी त्या औषधाचा कदाचित तो लोड जास्त असावा म्हणून एक 5 ते 6 डिटेक्शन आम्हाला जास्त मिळालेले आहेत. ट्रीटेड म्हणजे ज्या ठिकाणी ट्रीटमेंट केलेली नाही आणि ज्या ठिकाणी ट्रीटमेंट केलेली आहे त्या ट्रीटमेंटमध्ये 4 ते 5 लाईनला आम्हाला 4 ते 5 केमिकलचे रेसिड्यू थोडेसे वाढलेले दिसतात. परंतु त्यांची जर मिलीग्रॅम मध्ये पाहिलं तर 0.001, 0.002 याच्यापेक्षा जास्त नाही आहेत.
तर त्यासाठी आम्ही शेतकऱ्यांबरोबर परत चर्चा पण केली. फक्त वासुदेव काटे सरांबरोबर चर्चा करायची बाकी राहिलेली आहे, कारण प्रत्यक्ष प्लॉटमध्ये जाऊन पाहूनच आपल्याला ते केलं पाहिजे. तर मित्रहो, हे सगळे फेसबुकवर ND पाटील पिलीवकर या फेसबुकवर हे सगळे रिपोर्ट मी टाकणार आहे. आणि आपल्या विषमुक्त शेतीसाठी आणि सगळ्या पिकावरील सगळे रोग कमी करण्यासाठी ऑक्झिरूट आणि ऑर्गॅकार्ब हे दोन्ही देताना आम्हाला खूप मोठा आनंद होतोय. तर मित्रांनो, हे दोन्ही प्रॉडक्ट भारतीय शेतीला विषमुक्त शेतीकडे नेण्यासाठी आणि आपल्या पिकावर येणाऱ्या किडींचा रोकथाम करण्यासाठी ऑर्गॅकार्ब आणि सगळ्या पिकावरील सगळे रोग कंट्रोल करण्यासाठी ऑक्झिरूट हे सनबर्निंगला सुद्धा खूप चांगल्या पद्धतीनं काम केलेलं आहे. केळीवरच्या चिलिंगला पण खूप चांगल्या पद्धतीनं काम केलेलं आहे. तर मित्रांनो, हा प्रॉडक्ट देताना आम्हाला खूप आनंद होतोय. या प्रॉडक्टचे फीडबॅक हजारो शेतकऱ्यांनी आमच्याकडे दिलेले आहेत. त्यांची ऑडिओ रेकॉर्डिंग मी व्हॉट्सअपच्या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचवलेले आहेत. आणखी त्या ऐका, किंवा तुम्हाला आणखी काही नवीन जर याच्यामध्ये सुचलं किंवा आढळलं, निरीक्षण झालं, तर त्या गोष्टीचा सुद्धा आम्हाला फीडबॅक द्या. धन्यवाद मित्रांनो. रिफॉर्म ॲग्रो सोल्युशन डॉक्टर ND पाटील पिलीवकर या युट्यूबमध्ये आम्ही तुम्हाला हे करतो. याच्या पुढचा जो मी व्हिडिओ करणार आहे, जे केमिकल वाढलेले आहेत आणि किती मिलीग्रॅमनं वाढलेले आहेत, ट्रीटेड अगेन नॉन ट्रीटेड, म्हणजे फवारलेल्या ठिकाणी किती वाढलेले आहेत, ज्या ठिकाणी फवारलेलं हे दोन्ही प्रॉडक्ट नाही आहेत, याचा एक सेपरेट व्हिडिओ मी करणार आहे. त्याच्या कंपॅरिझनच्या 3 शीट मी फेसबुकवर पण टाकणार आहे. तर मित्रांनो, हे 2 प्रॉडक्ट आपल्या भारतीय शेतीमध्ये खूप मोठी क्रांती करतील अशी मी आशा बाळगतो आणि ते नक्की करत आहेत. धन्यवाद मित्रांनो. मी डॉक्टर ND पाटील पिलीवकर. जय हिंद, जय महाराष्ट्र.